कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं, ए कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं. वैरी नाही तुला कुणी र, वैरी नाही तुला कुणी र, पितोस सावलीला तुझ्याच तू र. कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं, कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं. कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं, कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं. अरे मानवा, अरे किती म्हणशील माझं 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 माझं, आणि कुणासाठी म्हणशील माझं माझं. अरे काय आहे तुझं, अरे काहीच नाही तुझं. अरे नुसता व्यसनात 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 गुंतून गेलायस रे मानवा. अरे व्यसन असावं कुणासारखं, तर व्यसन असावं तुकोबारायांसारखं. व्यसन असावं तुकोबारायांसारखं. फक्त तुकोबा म्हणत होते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आणि तुझं कसलं रे व्यसन. आणि तुकोबारायांना दुसरं व्यसन होतं ते म्हणजे समाजसेवेचं. तुकोबारायांचं दुसरं व्यसन म्हणजे समाजसेवेचं. अहो तुकोबांचं खानदान म्हणजे सावकारांना कर्ज देण्या इतकंच मोठं खानदान. तुकोबांचं खानदान म्हणजे सावकारांना कर्ज देणारं खानदान होतं. पण त्यावेळी तुकोबांनी समाज जाणला, तुकोबांनी समाज जाणला. आणि त्यावेळी जर आजच्या किमतीप्रमाणे विचार केला असता तर 3000 कोटी रुपये एवढं कर्ज रोखे तुकोबांनी इंद्रायणीत बुडवलं, इंद्रायणीत बुडवलं. कारण तुकोबांना कळलं होतं, कारण तुकोबांना कळलं होतं समाज हित, समाज सेवा आणि लोक कल्याण. म्हणून तुकोबांनी आपलं कर्ज रोखे सगळं इंद्रायणीत बुडवलं. आणि तू कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं, ए कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं. वैरी नाही तुला कुणी र, वैरी नाही तुला कुणी र, पितोस सावलीला तुझ्याच तू र. कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं, कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं. कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं, कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं. लक्ष 84 फेरा फिरून निर्दय तुला वेडा लावला. आणि संसाराच्या मोहात गुंतुनी भक्ती मार्गाचा विसर पडला. आणि म्हणून आपल्या संतांनी सांगितले, तुकोबारायांनी सांगितलंय फक्त भक्ती मार्ग धर, तोच तुझा खरा मार्ग आहे. अरे मानवा, त्या पैशाच्या मोहापायी तू आई बापाला विसरून गेलास. इंग्लंड, अमेरिका, जपान, केनिया, फक्त पैसा पैसा आणि धनसंपत्तीसाठी तू परदेश हिंडलास. आणि इकडं तुझ्या आई बापाला तू वृद्धाश्रमात धाडलंस. अरे रे रे, अरे आई बापाला वृद्धाश्रमात धाडण्यासारखं मोठं पाप तुझ्या हातून घडतंय. आणि अरे तू कितीही संपत्ती कमव, कितीही पैसा पाणी कितीही कमव, पण त्या पैशा पाण्यानं त्या संपत्तीनं हे पाप धुवून निघणार नाही रे बाळा, धुवून निघणार नाही. अरे मानवा, अरे मानवा, या पैशाच्या मोहासाठी तू काय काय करतोस. कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं, ए कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं. वैरी नाही तुला कुणी र, वैरी नाही तुला कुणी र, पितोस सावलीला तुझ्याच तू र. कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं, कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं. कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं, कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं. कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं, ए कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं. वैरी नाही तुला कुणी र,
वैरी नाही तुला कुणी र पितोस सावलीला तुझ्याच तू र कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं 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 हे मानवा तू जन्माला आलायस म्हणजे मृत्यू तुला येणारच कारण मृत्यू सारखा दुसरा सखा नाही तो येणार म्हणजे येणारच अरे मग जगायचं कशासाठी मेल्यावर काय घेऊन जाणार आहेस कशासाठी जगायचं कशासाठी जगायचं तरीही काही लोक जगले संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज संत गाडगे महाराज जगले कुणासाठी तुमच्यासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी सगळ्यांसाठी जगले ते गेले पण कीर्ती मागे ठेवून गेले म्हणूनच तुकोबांनी म्हटले नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हा देह द्यावा लागणार आहे काय घेऊन आलात काय घेऊन जाणार आहे जग म्हणजे गोडावण आपण म्हणजे मॉडेल्स व्हिडिओकॉन ऑप्टानिका फिलिप्स सॅमसंग डोळे म्हणजे कॅमेरा तोंड म्हणजे स्पीकर आणि कान म्हणजे रेकॉर्डिंग आणि म्हणून या डोळ्यानं चांगलं बघा कानानं चांगलं ऐका तोंडानं चांगलं आउटपुट द्या त्या विठुरायाचं नामस्मरण करा काय घेऊन येणार आहे काय घेऊन आलात आणि काय घेऊन जाणार आहे आणि कशाला माझं माझं म्हणायचं आणि म्हणूनच म्हणतो कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं ए कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं वैरी नाही तुला कुणी र वैरी नाही तुला कुणी र पितोस सावलीला तुझ्याच तू र कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं कशाला म्हणतोय माझं माझं काय हाय येड्या तुझं